नमस्कार, करुणाज किचन मराठीमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी टेस्टी असे मोरीचे मटण बनवलेले आहे। मोरी मटण म्हणजेच ह्याला आपण शार्क मासा सुद्धा बोलतो आणि बऱ्याच मच्छी लवर्सची ही एक फेवरेट डिश आहे। तर आजची रेसिपी आपण मालवणी स्टाईलमध्ये बनवलेली आहे आणि ती थोडीशी झणझणीत बनवलेली आहे। तर ही फार कमी वेळामध्ये बनते। तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या करुणाज किचन मराठीला, सोबत बेल आयकॉन वरती पण क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी पाहून घेऊया या रेसिपीला लागणारे सर्व साहित्य। तर आपण इथे 500 ग्राम मोरी मासा घेतलेला आहे आणि त्याला आपण मीडियम साइजच्या पीसेसमध्ये कट केलेला आहे आणि त्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। वाटणासाठी आपल्याला इथे अर्धा नारळ किसून घ्यायचा आहे। एक कांदा आपण इथे बारीक स्लाइस करून घेतलेला आहे। इथे आपण 2 इंच आले आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। फोडणीसाठी आपण इथे 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। एक कांदा आपण इथे बारीक चॉप करून घेतलेला आहे, सोबत एक टोमॅटो सुद्धा आपण बारीक चॉप केलेला आहे। 7 ते 8 आपल्याला इथे कोकमं लागणार आहेत आणि आपण इथे ताजी कोथिंबीर घेतलेली आहे। तर मसाल्यांमध्ये आपण इथे 3 ते 4 टीस्पून मालवणी मसाला घेतलेला आहे। 1 टीस्पून आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून आपण इथे हळद घेतलेली आहे आणि 1 टीस्पून आपल्याला धनेपूड लागणार आहे। मीठ आपण चवीनुसार घेतलेलं आहे। चला तर मग सर्वात आधी आपण ह्या मोरी मटणाचे वाटण तयार करून घेऊया। तर वाटणासाठी आपल्याला एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये आपण जो हा एक बारीक स्लाइस केलेला कांदा आहे तो परतून घ्यायचा आहे। तर कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे। त्याच सोबत आपण इथे लसूण आणि आलं सुद्धा ॲड केलेलं आहे। तर साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यामध्ये हे जे किसून घेतलेले खोबरं आहे ते सुद्धा ॲड केलेलं आहे आणि साधारण 2 मिनिटांसाठी आपण हे खोबरं सुद्धा थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया। तर तुम्ही आता बघू शकता आपले वाटणाचे साहित्य तर भाजून तयार झालेले आहे। आता आपण त्याला एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवूया आणि त्याला रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करत ठेवूया। तर आपले वाटणाचे साहित्य आहे ते थंड झालेलं आहे आणि आता आपण त्याला मिक्सरमध्ये भरून घेऊया। जर हे साहित्य गरम असताना आपण मिक्सर लावला तर मिक्सर उडायचे चान्सेस असतात, तर आपल्याला इथे थोडी सावधानी बाळगायची आहे। तर या वाटणामध्ये आता आपल्याला 3 टीस्पून मालवणी मसाला घालायचा आहे। तर थोडं झणझणीत असं आपलं हे वाटण तयार होणार आहे, तरी तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट इथे ॲडजस्ट करू शकता। त्याचबरोबर आपण इथे अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहोत। तर आपल्याला हे वाटण जे आहे त्याची एक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर त्यानुसार आपण इथे पाणी ॲड केलेलं आहे। आता हा मिक्सर लावून घेऊया आणि आपले हे वाटण जे आहे ते आता तयार झालेले आहे। अगदी छान रंग आलेला आहे आणि फार छान सुवास सुटलेला आहे। चला तर मग पटकन आता ग्रेव्ही बनवायला घेऊया। तर ग्रेव्हीसाठी आपण एका टोपामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करत ठेवले आहे आणि आता या तेलामध्ये आपल्याला इथे एक जो कांदा आपण बारीक चॉप करून घेतलेला आहे तो घालायचा आहे। त्याचबरोबर फोडणीसाठी आपण इथे 3 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घेतल्या होत्या, त्या सुद्धा ॲड करायच्या आहेत। तर एक साधारण 3 मिनिटं आपल्याला हा कांदा असा परतून घ्यायचा आहे। आणि कांदा आता हलकासा पारदर्शक झालेला आहे। तर आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालूया। तर 1 टोमॅटो आपण इथे चॉप करून घेतलेला आहे आणि हा टोमॅटो आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर आपला टोमॅटो सुद्धा थोडासा सॉफ्ट झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये 1 टीस्पून मालवणी मसाला घालायचा आहे आणि हा मसाला आता आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। तर त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता वेळ झालेली आहे, त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेले आहे ते घालायची। तर आपण हे मोरी मटणाचे वाटण त्यामध्ये घालूया। तर तुम्ही बघू शकता किती फार छान असा रंग येत आहे आणि आपली मोरी मटणाची आमटी सुद्धा खूप झणझणीत आणि टेस्टी बनणार आहे।
तर साधारण 5 मिनिटासाठी आपल्याला हे वाटण शिजवून घ्यायचे आहे। तर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती ह्याला 5 मिनिटासाठी आपण शिजत ठेवून देऊया। तर आता वेळ झालेली आहे त्यामध्ये मोरी मटण घालायची। तर हे जे पीसेस आहेत ते आपण मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत। आता त्यांना आपण ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया। तर आता हे पीसेस आपण अगदी हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि उरलेल्या वाटणामध्ये थोडेसे पाणी घालून ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालूया, जेणेकरून आपला मसाला कुठचाच वेस्ट होणार नाही। तर आता ही सर्व सामग्री आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि तेही व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तर आता आपल्याला झाकण लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे जे मोरी मटण आहे ते साधारण 10 मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। तर 10 मिनिटं झालेली आहेत। आता त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा फ्लेवर ॲड करण्यासाठी 1 टीस्पून धनेपूड घालायची आहे आणि 1 टीस्पून आपल्याला त्यामध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर इथे आपण थोडेसे कोकम घेतलेले आहे आणि ताजी हिरवी कोथिंबीर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे। तर आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि एक अजून 5 मिनिटासाठी आपल्याला याच्यावर झाकण लावून लो फ्लेमवरती ठेवून द्यायचे आहे। तर 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपले मोरी मटण अगदी शिजून तयार झालेले आहे। अगदी परफेक्ट बनलेलं आहे आणि ते थोडेसे घट्ट झालेले आहे, तुम्ही बघू शकता। तर चला मग पटकन गरमागरम मोरी मटण आपण सर्व करून घेऊया। तर आजची आपली रेसिपी फार छान अशी तयार झालेली आहे। तर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या करुणाज किचन मराठीला आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली।